एक तर आपलं जे म्हणणं आहे ते एक व्यक्तीच्या हद्दीपर्यंत कळवण नावाचं गाव तालुका आहे ज्या जिल्हा नाशिक या व्यक्तीच्या हद्दीपर्यंत मला स्वतःला असा एक व्हॉट्सॲपवर मेसेज आला. तो एका व्यक्तीच्या हद्दीपर्यंत निश्चित प्रकारे त्याची खरं खोटं करण्याचं काम आम्ही करतो आहे. परंतु ज्या एजन्सीनी हे संपूर्ण काम घेतलं मी त्यांना बोललो आणि आमचे जे संचालक आहेत अर्चना पाटील जे नोडल एजन्सी म्हणजे आमचे जे नोडल प्रमुख आहेत या सगळ्या गोष्टींच्या तर त्यांना मी बोललो. तर त्यांनी मला जी दिलेली माहिती आहे की 6063 नावाचं एक शाळा आहे म्हणजे उद्याच्या परीक्षा केंद्र आहे. तर ते 6063 नावाचं जे केंद्र आहे या एका केंद्राच्या एका परीक्षार्थ्याच्या बाबतीत घडलेला हा विषय आज तरी एवढा लक्षात आलेला आहे असं मला समजते. आता हे का घडलं तर मी त्या संबंधित व्यक्तीलाही विचारलं तर सर्व्हरची जी कॅपॅसिटी आहे ती कॅपॅसिटी वाढवत असताना काही एक अर्धा तास लागतो. ते काही नवीन सर्व्हर्स ॲड करताना त्या अर्ध्या तासाच्या कालावधीमध्ये कदाचित त्या केंद्राच्या त्या केंद्रावर असणारे जे काही परीक्षार्थी आहेत म्हणजे विद्यार्थी जे उद्या परीक्षा देणार आहेत त्यातलं त्या अर्ध्या तासात एखाद्या व्यक्तीने किंवा दोन व्यक्तींनी जर डाउनलोड केले असतील तर त्यावेळेस त्यांना तशा पद्धतीचा विषय झाला. कारण ते जे सर्व्हर आहे ते सर्व्हर कदाचित यू पीमध्ये वापरलं गेलं होतं. त्यातून आलेला तो विषय असावा असा एक अंदाज व्यक्त करण्यात येतो. पण ताबडतोबीनं त्या बाबतीतलं त्याला तर कळवण जिल्हा नाशिकचं आणि त्या शाळेच्या संदर्भातला हॉल तिकीट मिळालेलं आहेच आणि त्या केंद्रावर जे 150-200 लोक आहेत त्यांनासुद्धा आपण नव्याने हॉल तिकीट्स दिलेले आहेत. आता मी एक हॉल तिकीट्सच्या बाबतीत मुद्दाम महाराष्ट्राच्या सगळ्याच परीक्षार्थी विद्यार्थ्यांना या ठिकाणी सांगेल की जे काही 8-1 लाख लोक क आणि ड साठी उद्या परीक्षा 25 आणि 26ला देत आहेत. साधारण 1500 केंद्र आहेत. या संपूर्ण ठिकाणी असं ठरवण्यात आलं आहे की त्यांनी तर जवळजवळ सगळ्यांनी आपापल्या पद्धतीनं डाउनलोड केलेलेच आहेत. परंतु पॅरलल व्यवस्था अशी केली आहे की प्रत्येकाला ईमेलवर ज्यांच्याजवळ ईमेल नसेल त्यांना व्हॉट्सॲपवर आणि त्याचबरोबर ज्या ज्या जिल्ह्यामध्ये ते लोक परीक्षार्थी आहेत त्या परीक्षार्थीच्या संदर्भात त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा जो डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर आहे त्याच्याकडे किंवा आमचा जो आरोग्य विभाग आहे त्यांचा सिव्हिल सर्जन आणि DHO यांना जबाबदारी देण्यात आलेली आहे की कुठल्याही परिस्थितीत आपण या ठिकाणी सकाळी उद्या 8 वाजेपासून संध्याकाळी बसा. म्हणजे 4 वेगवेगळ्या पर्यायी व्यवस्था केल्यात आलेल्या आहेत. माझी जी मला प्राप्त माहिती आहे कुठेही आता म्हणजे कुठेही हॉल तिकीटच्या बाबतीतला सध्या कुठलाही प्रश्न नाही. मला जी प्राप्त माहिती ती माझ्या जे डायरेक्टर अर्चना पाटील यांनी दिलेली ती आणि कुठल्याही परिस्थितीत कुठेही अशा पद्धतीची जी एका व्यक्तीची एकाच विद्यार्थ्याची जी घटना आहे ती दुसरीकडे अजून कुठेही नाही किंवा दुसऱ्या एका व्यक्तीची पण नाही. का घडली या बाबतीतलं मी मुद्दाम या ठिकाणी सांगितलं की सर्व्हरमध्ये वृद्धी करत असताना सर्व्हरची कॅपॅसिटी वृद्धी करत असताना जो अर्धा तासाचा वेळ लागतो त्याच्यामध्ये एखाद्याने डाउनलोड केलं त्यावेळी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. जे विद्यार्थी परीक्षार्थी जे परीक्षा देणार आहेत त्यांना कुठली अडचण येणार नाही, अजिबात येणार नाही. मी जबाबदारीने या ठिकाणी सांगतो. आज मी याबाबतची फार सविस्तर बैठक राज्याचे आमचे आरोग्य विभागाचे ॲडिशनल चीफ सेक्रेटरी डॉक्टर व्यास, हेल्थ कमिशनर मिस्टर रामास्वामी, डायरेक्टर अर्चना पाटील या सगळ्यांच्या बरोबर आणि त्या लोकांना संपूर्ण आढावा आम्ही घेतला आणि मला विश्वास आहे की या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सगळी तयारी पूर्ण झालेली आहे. 1500 शाळांच्या ठिकाणी सगळ्या शाळा आमचे सिव्हिल सर्जन DHO स्वतः जाऊन समक्ष चेकअप करतायत. त्या ठिकाणी बेंचेस आहेत का नाही, त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी आहेत का नाही ते बघतायत. जॅमर्स बसवले जात आहेत. त्याच्यानंतर सॅनिटायझर्स आणि संपूर्ण सोशल डिस्टन्सिंग मेंटेन केलं जातं आहे आणि सगळ्या गोष्टी परिपूर्ण आहेत ह्या गोष्टी केल्या जात आहेत. कलेक्टर्सला 100% यामध्ये इन्व्हॉल्व केलेलं आहे म्हणजे आपण त्यांना पूर्ण सहभागी करून घेतलेलं आहे. त्यामुळे कलेक्टर्सच्या माध्यमातून डेप्टी कलेक्टर्स सगळ्या परीक्षाच्या केंद्रांवर राऊंड्स मारणार आहेत, जबाबदारी घेणार आहेत. पोलीस विभागाला अत्यंत कडक सूचना देण्यात आलेल्या आहेत की गस्त अत्यंत कडक ठेवा आणि चांगल्या पद्धतीनं पारदर्शक पद्धतीनं प्रामाणिक अभ्यास करणाऱ्या व्यक्तीला या ठिकाणी यश मिळावा
यासाठीची जी काही व्यवस्था लागते ती व्यवस्था करण्याचा प्रयत्न आम्ही पूर्णतः त्या एजन्सीच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. सर रविवारी सेटचं